जालन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्याचं साम टीव्हीने समोर आणलं होतं। जवळपास जिल्ह्यामध्ये 5 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्याचं प्रकरण जे आहे ते साम टीव्हीने समोर आणल्यानंतर अनेक जणांची यामध्ये फसवणूक झाल्याचं देखील समोर आलं। आज ठाकरे गटाचे शिवाजी शेजूळ यांनी जिल्हा परिषद सीओना त्या संदर्भात निवेदन दिलं। नेमकी त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या। शेजूळ साहेब, तुम्ही निवेदन दिलंय, प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्याचं समोर आलं, काय तुमचं मागणी, काय तुमचं म्हणणं काय? माझं मागणी एकच आहे की जे ह्या गरीब लोकांची फसवणूक या ठिकाणी या शासकीय कर्मचाऱ्यांनी केली तर कशामुळे केली? यांच्या स्वार्थापायी केली ना। तर मला एक बोलायचं आहे की हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे यांनी मागच्या साम टीव्हीच्याच न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही ह्या ज्या परमा बनवतो त्यावेळेस ह्या परमा आणि आमच्या रजिस्टरला जे नंबर असतात हे मॅच करून सनी परमा बनवतो आणि परमा बनल्यानंतर त्याचे इन्स्ट्रुमेंट सुद्धा त्याच हिशोबाने करतो। इन्स्ट्रुमेंट केल्यानंतर जे टीएसला देतो आम्ही, तर टीएसला सुद्धा याची आमची हार्ड कॉपी त्या कॉम्प्युटरमध्ये असते आणि त्या हार्ड कॉपीनुसार ह्या परमा तिथं टीएस होत असतं। मग मला सांगायचं की त्याचं टीएस होतं, त्याचा कार्यक्रम आदेश बनतो, कार्यक्रम आदेश सुद्धा कसा बनतो, ह्या टीएसच्या नुसार कार्यक्रम आदेश बनतो। त्याच्यानंतर त्याचे टेस्ट रिपोर्टचे पावत्या फाडल्या जातात। त्याच्यानंतर बीडीओ साहेब त्याची वर्क ऑर्डर बनवतात। कशाच्या आधारे बनवतात? बीडीओ साहेबाला सुद्धा त्याची एक हार्ड कॉपी पंचायत समितीला जात असते, त्याच्या आधारे त्याची वर्क ऑर्डर होत असते। आणि मग हे सर्व करीत असताना यांच्या लक्षात कसं नाही आलं हे परमा बोगस आहे म्हणून? आणि यांचेच काही अधिकारी म्हणतात परमा ओरिजिनल आहे, परमा ओरिजिनल म्हणून आम्ही सह्या केल्या। आणि मग ज्या लोकांनी आता कामं केले हे लोक काही मोठमोठे गुत्तेदार नाही आहे। अरे ग्रामपंचायतचा सदस्य आहे, ग्रामपंचायतचा सरपंच आहे, हे लोक सुद्धा शेत्या, यांना सुद्धा 1-2 एकर शेत्या आहे। शेती शेतकरी असल्यामुळे हे ग्रामपंचायत निवडून आलेले। मग यांनी शेत्या विकायच्या का या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचारामुळं? मग हे मुख्य कार्यकारी अधिकारी जे बनसोडे साहेब आहे यांचं सगळं खातं ते बघतात। मग हे काय परमा काय किराणा दुकानावर भेटतात का भाजीपाला दुकानावर भेटतात परमा? असं तर नाही काही। परमा यांच्या ऑफिसनं बनवल्या, त्या परमावर त्यांच्या वर्क ऑर्डरवर जे बिल बनले त्या बिलावर सगळ्यावर सह्या ओरिजिनल आहे, या सर्व अधिकारी सह्या ओरिजिनल आहे। मला असं वाटतं ह्याच्यामध्ये सर्व जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि यांचं निलंबित या ठिकाणी अगोदर करायला पाहिजे। आणि मला असं नाही, मला आणखीन एक सांगायचं आहे की याच जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना नाही तर प्रत्येक जिल्हा परिषदच्या अधिकारी सुद्धा याच्यात सहभागी आहे। तहसीलच्या अधिकारी सुद्धा, आता एक शेतकऱ्याला अनुदान आलं, अनुदानामध्ये सुद्धा ह्या शासकीय कर्मचाऱ्याचा मोठा भ्रष्टाचार, 100 कोटीचा भ्रष्टाचार आहे। मग हे विचारायचं, तुम्ही आज निवेदन दिलंय त्याच्यामध्ये तुम्ही अनेक बऱ्याच अधिकाऱ्यांवर आरोप केलेत। एवढ्या कोट्यवधींच्या प्रशासकीय मान्यता बनत्या, प्रशासनाला माहित नाही आणि बाहेर कसं? मग तुमचं काय म्हणणं आहे, कोण दोषी याच्यामध्ये? काय सिस्टम काय? सर्व सिस्टम दोषी आहे। माझ्याकडे सर्वांच्या ओरिजिनल सह्याची फाईली आहे, माझ्याकडे पुरावे, त्या आधारे मी त्या पुराव्या आधारे बोलतो। माझ्याकडे ज्या सिस्टमला यांच्या सह्या अधिकाऱ्याच्या त्या सह्या आणि ह्या सह्या पूर्ण एक आहे, मी सर्व चेक केलेलं आहे आणि माझं सर्व फाईल माझ्याजवळ आहे, माझं पुरावे। आणि मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे, सीओला निवेदन दिलेलं आहे, मी निवेदन दिलं। याच्यानंतर मी आज काल याच्या अगोदर संभाजीनगरला गेलो, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांना सुद्धा मी याची एक प्रत दिली आणि निवेदन दिलं, बाबासाहेब असा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याला सर्व शासकीय कर्मचारी जबाबदार आहे। तुमची पुढची भूमिका काय आता ठाकरे सेनेची? आमची पुढची भूमिका, ह्या लोकांना जर न्याय नाही मिळाला, यांनी कामं करून बसले आणि मग यांचं पेमेंट देणार कोण? यांच्या जिओ टॅगिंगचे फोटो घेतले, मग हे लोक परेशान आहे नाच, कोणच्या यांच्या हलगर्जीपणामुळे परेशान आहे ना। मग ह्या लोकांचं पेमेंट ह्या लोकांना गेलं पाहिजे, नाही अन्यथा ह्या लोकांना पेमेंट नाही गेलं, यांच्या प्रमाणाला नाही भेटल्या, वापस कामाचे बजेट न्यायला नाही मिळालं तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू व अन्यथा अर्धनग्न आंदोलन आम्ही जिल्हा परिषदेला करू। नक्कीच हे युवा सेना प्रमुख शिवाजी शेजूळ होते आणि काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्यास समोर आलं होतं। यांचा असा आरोप आहे की या बोगस प्रशासकीय ज्या मान्यता आहे यामध्ये अधिकारी सहभागी असा यांचा आरोप आहे। जर लवकरात लवकर ज्यांनी काम केले त्यांना जर पैसे मिळाले नाहीत तर आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी यांनी दिलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।